नमस्कार, मी अरविंद काठोळे. तुम्ही पाहता संघर्ष दूतच्या माध्यमातून शेगाव ते पंढरपूर जो पालखीचा एक देखणा सोहळा असतो, तो सोहळा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि खऱ्या अर्थाने या सोहळ्याची सुरुवात म्हणजे 16 जुलै 1902 साली झाली. आणि ही जी सोहळा आहे ही जी पालखी आहे शेगाववरून पंढरपूरला पोहोचण्यासाठी म्हणजेच आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी वारकरी हा प्रवास अत्यंत श्रद्धेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करतात. आजच्या या पालखी सोहळ्यांचे स्वरूप पाहिले तर थक्क व्हायला होते. दरवर्षी ज्येष्ठ मान्य श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्यातर्फे या पालखींचे नियोजन केले जाते. आणि सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे सहभागी होणारे जवळपास 500 ते 600 त्याहूनही अधिक वारकरी यामध्ये सहभागी होतात आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संचालन करतात. हे आपल्याला क्वचितच पाहायला मिळते. आज श्री संत गजानन महाराज संस्था यांच्या नियोजनातून हा पालखीचा देखणा सोहळा अत्यंत देखणा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ही वारी खऱ्या अर्थाने शेगाव ते पंढरपूर असे या पालखीचे किंवा वारींचे स्वरूप आहे. या वारींची सुरुवात खऱ्या अर्थाने 16 जुलै 1902 साली मी अगोदर सुद्धा सांगितलं साली आणि या महान परंपरेचा जन्म झाला. याच दिवशी श्री संत गजानन महाराज यांनी पंढरपूरला जाण्यासाठी आपला रेल्वेचा प्रवास निश्चित केला आणि या प्रवासांची सुरुवात खऱ्या अर्थाने नागझरी येथून झाली आणि तेथे आदी संत श्री गोमाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या वारींची सुरुवात होते. आणि आज सुद्धा हीच पद्धत म्हणजेच श्री संत गोमाजी महाराज नागझरी येथून समाधीचे दर्शन घेऊन या वारींची सुरुवात होते आणि ही वारी त्या मार्गे सरळ पंढरपूरला पोहोचते. सलग ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता केलेला पायी प्रवास आणि अत्यंत खडतर प्रवास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खडतर परंतु ऊर्जेने भरलेला हा प्रवास असतो आणि या माध्यमातून सर्व वारकरी हा प्रवास करत असतात. आपण या ठिकाणी पाहू शकता अत्यंत शिस्त पद्धतीने आणि साधी राहणीमान, सर्वांचे एकसारखे ड्रेस आणि अत्यंत म्हणजे श्री संत गजानन महाराज यांचा गजर घेताना, पंढरपूरच्या पांडुरंगाचा गजर घेताना ही वारी अत्यंत ठिकाणी म्हणजे दरवर्षी ज्यावेळेस पालखी या ठिकाणी येते आणि दरवर्षी या ठिकाणी जानेफळमध्ये मुक्काम राहतो. परंतु त्या मुक्कामाला राहत असताना 1 घंटा या ठिकाणी या पालखीचं विसाव्याचे ठिकाण आहे आणि या विसाव्याच्या ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी सर्वजण म्हणजे संतोष चौधरी असतील, दीपकदादा इगवे असतील, ज्ञानेश्वर आंबसकर असतील, हे दरवर्षी या ठिकाणी थांबतात आणि पालखीला दिंडीला काहीतरी सेवा देण्याचं काम करतात. आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून यावेळेस त्यांनी पालखीसाठी काय सेवा उपलब्ध केली. काय सांगसाल दादा? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही फराळाचं नियोजन केलेलं आहे आणि एखाद्या वेळेस आम्ही चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवतो, त्यावेळेस पाणी आणि फराळाचा कार्यक्रम ठेवतो. प्रत्येक वर्षी त्यांनी वेगवेगळा कार्यक्रम राबवत असतात, परंतु यावेळेस त्यांनी फराळाचा आणि पाण्याची व्यवस्था, उत्तम अशी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली. असेच दरवर्षी हे जसे करतात तसेच प्रत्येक ठिकाणी ही सेवा पुरवण्याचं काम या ठिकाणी जानेफळमधील सर्व जनता करत आहे. धन्यवाद.